आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी हासवडमाळा येथे रस्त्याच्या कडेला लावलेल्या रेनॉल्ड क्विड या चारचाकी गाडीला अचानक आग लागून गाडी पूर्ण जळून खाक झाली आहे. ही घटना शुक्रवार दिनांक 21 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली असून याबाबत गाडी मालक विकास कृष्णा मनकर यांनी मंचर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकास कृष्णा मनकर व 41 राहणार पेठ पारगाव तालुका आंबेगाव हे शुक्रवारी सकाळी त्यांची चारचाकी कार घेऊन गावडेवाडी हासवडमाळा अवसरी बुद्रुक येथे मावशीची मक्त्याने घेतलेल्या शेतीकडे आले असता त्यावेळी त्यांनी त्यांची चारचाकी गाडी रस्त्याच्या कडेला लावून ते शेतात गेले. काही वेळानंतर त्यांना लोकांनी आरडाओरडा करत गाडीला आग लागल्याचे सांगितले. त्यावेळी ते गाडीजवळ आले असता गाडीला मोठ्या प्रमाणात आग लागलेली होती. स्थानिक नागरिक व मनकर यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र मोठ्या प्रमाणात आग असल्याने गाडी जळून खाक झाली. गाडी जळाल्याने विकास मनकर यांचे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले असून याबाबत त्यांनी मंचर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. मंचर पोलिसांनी अकस्मात जळीची नोंद केली असून पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.